देश में आरक्षण को लेकर एक बार फिर सियासत तेज हो गई है। आरक्षण खत्म करने की मांग को लेकर केंद्रीय राज्य मंत्री और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के नेता रामदास आठवले ने बड़ा बयान दिया है। उन्होंने आरक्षण खत्म करने की मांग करने वालों पर तीखा हमला बोलते हुए इसे संविधान के खिलाफ बताया है। केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले ने आरक्षण हटाने की मांग करने वालों को लेकर कड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि आरक्षण संविधान द्वारा दिया गया अधिकार है और इसे खत्म करने की बात करना देशद्रोह के समान है। आठवले ने कहा कि देश के संविधान में अलग अलग वर्गों के लिए आरक्षण का प्रावधान किया गया है। ये व्यवस्था सामाजिक और आर्थिक रूप से पिछड़े वर्गों को आगे बढ़ाने के लिए बनाई गई है। उन्होंने कहा कि ओबीसी समेत अलग अलग वर्गों को संविधान और कानून के तहत आरक्षण का लाभ मिल रहा है। ऐसे में आरक्षण खत्म करने की मांग करना संविधान में दिए गए अधिकारों पर सवाल उठाने जैसा है। रामदास आठवले ने सरकार से ये भी मांग की आरक्षण खत्म करने की मांग करने वालों के खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए। वहीं पत्रकारों ने जब उनसे आरक्षण और अलग अलग वर्गों को मिलने वाले लाभ को लेकर सवाल किया तो आठवले ने कहा कि संविधान में सभी वर्गों के लिए उनके अधिकार और प्रतिनिधित्व को लेकर प्रावधान मौजूद है। आरक्षण के मुद्दे पर आठवले का ये बयान ऐसे समय आया जब देश में आरक्षण को लेकर अलग अलग संगठनों और राजनीतिक दलों के बीच बहस जारी है। अब सवाल ये है कि क्या आरक्षण को लेकर उठ रही ऐसी मांगों पर सरकार कोई कार्रवाई करेगी या फिर ये मुद्दे आने वाले दिनों में और ज्यादा राजनीतिक तूल पकड़ेगा। फिलहाल रामदास आठवले के इस बयान ने आरक्षण को लेकर चल रही बहस को एक बार फिर गरमा दिया है। इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। अशोक घोटेकर, सतीश तांबे, डॉक्टर मनोज मेश्राम आणि अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मी साहेबांना विनंती करतो की आजच्या या पत्रकार परिषदेला निवेदन करतील। तर आज नागपंचमी आहे, पण तरी सुद्धा मी नागपूरच्या आणि भंडाऱ्याच्या दौऱ्यावर आलेलो आहे आणि सुट्टी जी असते सुट्टी आम्हाला नसते आणि सुट्टी आपणाला नसते। त्यामुळं सुट्टीचा दिवस असलाही तरी अचानक आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आज मी आपल्या पवनीमध्ये चाललेलो आहे। त्या ठिकाणी घोशीखुर्द धरण जे आहे त्याची पाणी मी करणार आहे। तर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलो होतो आणि डॉक्टर सुखदेव थोरात यांची भेट मी घेतली। ते आपल्या UGCचे चेअरमन होते, PE सोसायटीचे ते उपाध्यक्ष आहेत आणि त्या सोसायटीचा मी अध्यक्ष आहे PE सोसायटीचा। त्यांची तब्येत मध्यंतरी ठीक नव्हती, त्यामुळे त्यांना भेटून आलो। त्यामुळे येण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे। तर आज देशामध्ये काही लोक अशी मागणी करतात की आरक्षण रद्द करा। तर आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्याचा कुणालाच अधिकार नाही। ठीक आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, पण संविधानाने दिलेले जे आरक्षण आहे ते आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी करण्याचा कुणाला अधिकार नाही। आणि अशा पद्धतीची मागणी करणारे जे लोक आहेत त्यांनी मागणी ही करावी, आम्हाला आरक्षण द्या, ज्यांना मिळत नाही त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी होऊ शकते। पण घटनेने दिलेलं आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी करणारे लोक जे आहेत ते राष्ट्रद्रोही आहेत। त्यांनी अशा पद्धतीने संविधानाचा अपमान करू नये अशी आमची भूमिका आहे। एक तर आपल्याला माहीत आहे की संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि आदिवासींच्या आरक्षणासाठी फार मोठा संघर्ष केलेला होता आणि त्यावेळेला संविधान सभेमध्ये असणारे मेंबर आणि पक्ष आरक्षणाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते। पण बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र दलित आणि आदिवासींना का देणं आरक्षण आवश्यक आहे, ते सोशली, इकॉनॉमिकली, शैक्षणिक ते बॅकवर्ड आहे आणि अनटचेबल म्हणून त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे। त्यामुळं त्यांना न्याय द्यायचा असेल तर आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळू शकतो आणि दलित आणि आदिवासींना आरक्षण मिळालं। 1950ला 26 जानेवारी 1950ला संविधान स्वीकारल्यानंतर त्यामध्ये STला 15% आणि STला 60% असं 22.5% आरक्षण त्यावेळेला मिळालेलं होतं आणि त्यावेळेला दलित आदिवासींचं पॉप्युलेशन 22.5% होतं। म्हणजे दलितांचं पॉप्युलेशन जे होतं ते 15% होतं आणि आदिवासींचं पॉप्युलेशन 7.5% होतं। तर असं 22.5% आरक्षण मिळालेलं होतं। त्यावेळेला बाबासाहेबांचं मत होतं की ज्या समाजामध्ये इतर
उच्चवर्णीय जातीयांमध्ये इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणारे अनेक कुटुंब आहेत आणि त्यांचा विचार होणं आवश्यक आहे अशी बाबासाहेबांची भूमिका होती, पण त्यावेळेला काही ते शक्य झालं नव्हतं. कालेलकर कमिशन जे आहे, कालेलकर कमिशन नेमलं होतं की देशामध्ये कोणत्या जाती बॅकवर्ड आहे, शिक्षणामध्ये आर्थिकदृष्ट्या कोणत्या जाती मागास आहेत. तर त्यांनी सगळा अभ्यास करून त्याच्यामध्ये कालेलकर कमिशनने काहीच जाती ज्या आहेत त्या ओबीसी म्हणून बॅकवर्ड जाती म्हणून त्यांची यादी तयार केली आणि त्या यादीमध्ये हिंदू समाजातल्या जाती, मुस्लिम समाजातल्या जातींची संख्या त्यामध्ये आहे. मुस्लिम समाजातल्या जवळजवळ 80% जाती ज्या आहेत त्या जाती ओबीसीमध्ये आहेत आणि बाकीच्या हिंदू समाजातल्या जाती आहेत. आरक्षण जे आहे ते आरक्षण हे धर्माच्या आधारावर देण्याची तरतूद संविधानामध्ये नाही, पण जात जी आहे ती मुस्लिमांमध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये बॅकवर्ड जातींची यादी तयार करण्यात आली, हिंदू समाजाच्या जातींची यादी तयार करण्यात आली आणि मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा अशा पद्धतीची मागणी पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही हे करत होतो. आणि तो काळ असा होता की ओबीसीना सुद्धा आम्ही बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं. म्हणजे आम्ही बॅकवर्ड आहोत म्हणजे आम्ही दलित आणि आदिवासी तर आम्ही बॅकवर्ड आहोत आम्ही, तर पण इतर ओबीसीना असं वाटत नव्हतं की आम्ही बॅकवर्ड आहोत. पण नंतर मात्र ही मुवमेंट सुरू झाली आणि ओबीसी जातीतल्या अनेक लोकांनी मागणी केली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. कालेलकर कमिशनने बनवलेली जी लिस्ट होती त्या लिस्टचा अभ्यास करण्यासाठी मंडल कमिशनने नेमण्यात आलं होतं आणि मंडल कमिशनच्या शिफारशी मान्य करा अशा पद्धतीची मागणी देशभरातून होऊ लागली आणि काँग्रेसच्या काळामध्ये काही तर झालं नाही. आज राहुल गांधी फार ओबीसीची गोष्ट करत आहेत, पण काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिला पण काँग्रेस पक्षांनी कधीच ओबीसीना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. पण माननीय व्ही.पी. सिंगजी हे काँग्रेस सोडून ते जनता दल त्यांनी स्थापन केला आणि त्यांचं सरकार 1990मध्ये आलं आणि त्या सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आणि त्याला विरोधी झाला, अनेक लोकांचं आंदोलनही झालं, अनेक हल्ले झाले. पण त्यावेळेला कालेलकर कमिशनने असं म्हटलं होतं की देशामध्ये 52% ओबीसीची संख्या असण्याची शक्यता आहे. त्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यासातून आता नक्की किती आहे ते आता जातीच्या आधारावर आता जनगणना होणार आहे पुढच्या वर्षी. आता त्याच्यामध्ये प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे, ओबीसीची किती आहे, ओबीसीमधल्या प्रत्येक जातीची किती आहे. सध्या दलित आणि आदिवासींचंच सेन्सस जातीच्या आधारावर होतं आहे, ओबीसी आणि जनरल होत नाही आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मागणी अशी असायची की ओबीसीचं आपलं जनगणना करा अशा पद्धतीची मागणी होत होती, जनरलची करा अशी काही मागणी होत नव्हती. पण नरेंद्र मोदी सरकारने क्रांतिकारक असा निर्णय घेतला की आणि त्यामध्ये पूर्वीच्या काळात अडचण थोडी अशी होती की आर्टिकल 17 प्रमाणे संविधानाने जाती व्यवस्था संपवलेली आहे, मग जातीच्या नावावर सर्वे करायचा कसा असा एक प्रश्नचिन्ह होताही. पण जरी तो प्रश्न असलाय तरी सरकारला तो अधिकार होता, म्हणजे ते जातीची लोकसंख्या किती आहे हे जाणून घेण्यासाठी जातीच्या आधारावर जनगणना केल्यामुळं जाती व्यवस्था वाढणार आहे किंवा काय असा काही विषय नव्हता. पण व्ही.पी. सिंग साहेब हे प्रधानमंत्री असताना त्या काळामध्ये ओबीसीना आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यांना आरक्षण द्यायचं किती याच्यावरही खल्ला झाला आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं की 50%च्या पुढं आरक्षण देऊ नये. मग हे 22.5% आरक्षण SC/STचं होतं. मग त्यामध्ये असा का कायदा झाला की दोन्ही सभागृहामध्ये बिल आलं आणि त्याला सर्वांनी मान्यता दिली, एकमताने ते बिल पासही झालं आणि ओबीसीना 50%च्या पुढं जाता येत नाही म्हणून 27% आरक्षण त्यांना देण्यात आलं. आरक्षण जे आहे ते 15 + 15 + 7.5 + 27 असं मिळून टोटल 49.5% आरक्षण सध्या आहे.
आणि त्यानंतर मग आमच्या पक्षाच्या वतीनं पॅन्थरच्या काळापासून आम्ही मागणी केली होती, मी मागणी केली होती की SC STच्या आणि OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर जातीमध्ये सुद्धा उच्चवर्णीय जाती आहेत, पण त्या जातीमध्ये सुद्धा इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणाऱ्या कुटुंबांची मोठी संख्या आहे. सगळेच लोक श्रीमंत नाहीत. गावामध्ये जरी काय मराठा समाज किंवा जे शेतकरी मोठे शेतकरी असलेही तरी अनेक शेतकरी असे आहेत त्यांना 5-10 एकर जमीन आहे, त्या ठिकाणी पाऊस आला नाही तर त्यामध्ये काय पीक येत नाही आहे किंवा जास्त पाऊस आला तर पीक उद्ध्वस्त होतं आहे. त्यामुळं म्हणजे असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे. OBCनं आरक्षण देताना सुद्धा 8 लाखाच्या आतमध्ये ज्या कुटुंबाचं उत्पादन आहे त्या OBC कुटुंबाला आरक्षण मिळालेलं आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये. तर आता जो आणि मी आकडे आपल्याला सांगतो की SC STचं पॉप्युलेशन आता 16.6% ऐसे पॉप्युलेशन 11च्या जनगणनेप्रमाणे आणि 8.4% आरक्षण हे ट्रायबलचं आहे. पॉप्युलेशन आहे ते 8.4% आहे. त्याचं दोघांचं मिळून पॉप्युलेशन आहे हे 25% आहे. आणि OBCचं जर आपण पकडलं 52, आता ते किती 50 असेल, 49 असेल, 53 असेल, या जनगणनेनंतर नक्की आकडा कळेल. पण कालेलकर कमिशनचा जर आपण त्यांच्या अभ्यासातून त्यांनी दिलेला जो आकडा पकडला तर 52% OBC आणि 25% SC ST, तर या दोघांची पॉप्युलेशन मिळून होते 57%. हे दोघांचे मिळून पॉप्युलेशन होते 77% होते. तर ज्यांचं पॉप्युलेशन 77% आहे त्यांना आरक्षण मिळते 49.5%. आणि ज्यांची आबादी राहिलेली आहे 23% हाय कास्टची त्यांच्यासाठी 50.5% जागा आहेतच. रिझर्वेशन नाही पण त्यांना 50.5% जागा त्यांच्यासाठी आहेतच. तर आता आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आमचा इशारा आहे की आरक्षणाला विरोध तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला मागणी करायची आहे, तुम्ही मागणी करा. त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची आहे त्या संबंधात तुम्ही मागणी करू शकता, पण आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी अत्यंत चुकीची आहे. आणि अशी मागणी करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. ज्या ठिकाणी याला विरोध करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली या संबंधामधली मागणी आहे. आणि आता एक मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आहे, त्यामुळं मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन त्यांनी अत्यंत तीव्र मागच्या वेळेला केलेलं होतं आणि अनेक वेळेला त्यांनी उपोषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना OBCवर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची आहे, आमची पण आहे. मराठा समाजालाही मिळालं पाहिजे आणि OBCवर अन्याय होऊ नये. मग आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी डेप्युटी CM असताना मराठा समाजाला राज्याचं 10% आरक्षण दिलेलं आहे. सारथी ही जी संस्था आहे त्याला बजेट मोठं दिलेलं आहे. त्या मुलांसाठी हॉस्टेलची स्कीम त्यामध्ये आहे, ओव्हरसीज स्कॉलरशिपची स्कीम आहे आणि स्किल ट्रेनिंगची स्कीम आहे. त्यामुळं अनेक माध्यमातून मराठा समाजातल्या तरुणींना मदत करण्याच्या संबंधामध्ये सारथी आहे. तर आता माननीय जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे ही मागणी सर्वात अगोदर आपण केलेली आहे. ज्यावेळेला मराठा समाज हा आपण बॅकवर्ड आहोत किंवा आम्हाला आरक्षण दे अशा पद्धतीची मागणी त्याच्या मनामध्ये कधी आली नव्हती. त्यावेळेला मराठा समाजातल्या 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन असणाऱ्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी आम्ही नामांतराच्या काळामध्ये केलेली आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याच्या मागणीसोबतचे आमचे मोर्चे निघाले. त्याच्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही सुद्धा आमची मागणी असायची. तर आता मराठा समाज जागृत झालेला आहे. मराठा समाजामधून मागणी सातत्यानं होत आहे. आता त्यामध्ये केंद्राकडून अडचण अशी आहे की केंद्राने दिलेलं 10% आरक्षण जे आहे या 10% आरक्षणाचा मराठा समाजाने फायदा घ्यायला हरकत नाही. म्हणजे 10% आरक्षण जे आहे ते SC ST OBC सोडून बाकीच्या ज्या जातीमध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, जैन असतील, कोणी असतील त्यामध्ये धर्माची अट अजिबात नाही. म्हणजे मुस्लिम समाजाला
भडकवण्याचा प्रयत्न होतो की हे मोदी सरकार मुस्लिम विरोधी आहे, असं अजिबात नाही आहे. सबका साथ सबका विकास ही त्यांची भूमिका आहे. त्यानंतर सगळ्या ज्या योजना आमच्या आहेत त्या मुस्लिम समाजाला लागू आहेत, असा काय त्यामध्ये जी आरमध्ये उल्लेख नाही की मुसलमान असेल तर त्याला देऊ नका म्हणून. बाकी कोणाची भाषणं काय होत असतील ते होत असतील, पण कायदा जो आहे तो कायदा हा सगळ्यांसाठी आहे. किंवा 10% आरक्षणामध्ये जे नॉन ओबीसी मुस्लिम आहे, जे ओबीसी यादीमध्ये नाही, अशा मुस्लिम जातीमधल्या 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन असणाऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे. तर त्याचा आता फायदा राज्यामधलं आरक्षण वेगळं आहेच आहे. तर आता मराठा समाजाची किती लोकसंख्या आहे याचीसुद्धा माहिती आपल्याला मिळेल आता. म्हणजे नक्की त्यांचे ते म्हणतात 35-40% आहे. तर जेवढी असेल तेवढी असेल, त्याबद्दल आपलं काय कोणाचा ऑब्जेक्शनचा विषय नाही आहे. पण नक्की मराठा समाज किती आहे, ओबीसी समाज किती आहे, ब्राह्मण समाज किती आहे, लिंगायत समाज किती आहे, जैन समाज किती आहे, बौद्ध समाज किती आहे, तर या सगळ्यांची माहिती आता या जनगणनेतून आपल्याला मिळणार आहे. म्हणून मला असं वाटतं की अशी मागणी आरक्षण रद्द करा अशी मागणी होऊ नये. सध्या प्रत्येक जातीला आरक्षण मिळतं आहे आणि आमचं आरक्षण काढण्याचा कोणाला अधिकार नाही. आमचं संविधानिक असणारं ते आरक्षण आहे. किती दिवस द्यायचं असं लोकांचा प्रश्न आहे. पण संविधानामध्येच तरतूद अशी आहे की जे शिक्षणाचं आणि नोकऱ्याचं आरक्षण आहे त्याला 10 वर्षाची अट नाही. त्याला फक्त पॉलिटिकल जे आरक्षण आहे, लोकसभा विधानसभा या ज्या जागा आहेत त्या जागासाठी 10 वर्षानंतर एकदा लोकसभेत राज्यसभेत बिल येतं आणि त्याला मुदतवाढ देण्यात येते. त्यामुळं या नोकऱ्याच्या आणि शिक्षणाच्या आरक्षणाला 10 वर्षाची अट अजिबात नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्हाला जातीच्या आधारावर आरक्षण मिळालेलं आहे. आमच्यावर पिढ्यानपिढ्यापासून अन्याय झालेला आहे आणि कुणाला द्यायचा हा वाद आमच्या दलितांमध्ये नाही. म्हणजे आता काय लोकांचं म्हणणं आहे ना क्रिमिनल लावा, तर क्रिमिनल लावण्याला आमच्या पक्षाचा तीव्र विरोध आहे. दलित आदिवासींना क्रिमिनल अजिबात लावता कामा नाही. ओबीसीना लावण्यात आलेलं आहे. ओबीसीना 8 लाखाच्या उत्पादनाचं क्रिमिनल लावण्यात आलेलं आहे. पण दलित आणि आदिवासींना मात्र अजिबात ते लावता कामा नये. ते लावण्याचा प्रयत्न झाला तर देशामध्ये मोठं आंदोलन होईल. त्यामुळं माझा पक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की जाती व्यवस्था जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जातीच्या आधारावरचं आमचं आरक्षण चालू राहिलं पाहिजे. आणि जाती व्यवस्था संपली तर आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत. अशा पद्धतीची आमची या संबंधातली भूमिका आहे. तो राहुल गांधी की भूमिका दुटप्पी है, क्योंकि राहुल गांधी जी खाली आरोप लगाने का काम करते हैं. और जिस तरह झारखंड में भी मतलब वहाँ लाठीचार्ज हुआ, इतने दिनों से वहाँ नौजवान लोग हमें जॉब मिलना चाहिए इसी तरह के मांग को लेकर वहाँ पर बैठे हैं. और सोरेन सरकार ने उनके साथ बातचीत तो की है लेकिन कोई मार्ग नहीं निकला है. इसीलिए मतलब राहुल गांधी जी ने इनको जो पत्र लिखा होगा, लेकिन राहुल गांधी जी ने कुछ सोरेन का रिज़ाइन करो ऐसा कुछ मांग नहीं किया है, क्योंकि उनकी तो सरकार है. इसीलिए राहुल गांधी जी के टाइम पर अनेक बार फायरिंग भी हुआ है, अनेक बार गोली लाठीचार्ज भी हुआ है. सरकार तो हमारी अभी आई है, पहली बार हमारे कार्यकाल में लाठीचार्ज हुआ है. हमारी 14 सालों में, अपना 12 सालों में लाठीचार्ज कहाँ हुआ ऐसा नज़र नहीं आया. जो किसानों का आंदोलन 1.5 साल तक चलता रहा. 14 बार किसानों के साथ हमारे कृषि मंत्री जी ने, तोमर जी ने बात की, 4 मंत्री ने बात की, लेकिन उनकी एक ही मांग थी कि हमको कानून नहीं चाहिए. तो आखिर में माननीय नरेंद्र मोदी जी ने किसानों के लिए बनाया हुआ जो कानून था वो रद्द किया था. उसी तरह अभी इस आंदोलन में भी जब स्टूडेंट की मांग उन्होंने देखी कि भाई हर पूरे देश भर से मांग हो रही है, जंतर मंतर से भी मांग हो रही है, इसीलिए धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेने का निर्णय माननीय मोदी साहब ने लिया. और हमारी सरकार का कहना ये था कि रिज़ाइन सोल्यूशन नहीं है. मतलब 152 बार पेपर फूटी हुई है और समाज में ऐसी कुछ हस्तियाँ है कि भाई जो देश को बदनाम करती है और सबको तकलीफ देती है. तो ऐसे लोगों को कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए. इसलिए राहुल गांधी जी की भूमिका दुटप्पी है और राहुल गांधी जी खाली आरोप लगाने का काम करते हैं. और इसीलिए हमें अच्छा लगता है कि राहुल गांधी जितने ज़्यादा आरोप लगाएगी, जितनी ज़्यादा गालियाँ देते रहेंगे,
और हमारा कहना है कि मोदी जी को जितनी देनी उतनी दे दो गाली, लेकिन लोग बोलते हैं कि मोदी हमारे है वाली, त्यामुळं जो लोगों को लगता है कि भाई मोदी जी डेवलपमेंट करणारे नेता है। नैनीताल के पास ही है, उत्तराखंड में आता है, और वहाँ हमारे मल्लिकार्जुन खड़गे जी शेड्यूल कास्ट कम्युनिटी के हैं, वो कर्नाटक से बिलोंग करते हैं, और वो मतलब बाबा साहब अम्बेडकर जी को भी मानते हैं, बुद्धिज़्म को भी मानते हैं। उन्हें गुलबर्गा में एक बहुत बड़ा, जिस तरह यहाँ नागपुर में हमारा स्तूप है जहाँ बाबा साहब ने दीक्षा ली थी, दीक्षा भूमि में, उसी तरह वहाँ भी उन्होंने अच्छा स्तूप बनाया है। तो खड़गे जी मतलब कांग्रेस पार्टी ने अनेक सालों से रहे, लेकिन उनको कभी मुख्यमंत्री नहीं बनाया, मतलब वो सीनियर नेता थे कांग्रेस ने, तो विषय अलग है, लेकिन वो शेड्यूल कास्ट के इसीलिए शायद उनको नहीं बनाया। तो अभी जब हल्द्वानी में जब वो गए थे तो उन्होंने कुछ मुस्लिम के बारे में कुछ ज़्यादा अच्छी बात की, तो वहाँ के कुछ लोगों ने जो है, कुछ लोगों ने वहाँ जिस जगह पर ये भाषण हुआ था वहाँ क्या किया, वो शुद्धिकरण किया, तो ऐसी न्यूज़ भी आई है। तो ये बात अच्छी नहीं है, इसका कोई सरकार बिल्कुल समर्थन नहीं करती है। ऐसा करने वालों को अरेस्ट करना चाहिए, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, और कार्रवाई हो गई है। तो मुझे लगता है कि ये बात अच्छी नहीं है, मतलब किसी भी पार्टी का नेता हो, दलित नेता का अपमान करना ये बिल्कुल गैर कानूनी बात है, और ऐसा